नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी भडंग। त्याच्यासाठी हे चिरमुरे घेतलेले आहे, त्याला मुरमुरे पण म्हणतो। हे कुरकुरीत असे मस्त आहेत। ह्या भडंग बनवण्यासाठी लागणार आहे कढीपत्ता, शेंगदाणे, जिरं, मोहरी, मीठ चवीनुसार, हळद, तिखट, चणा डाळ, सुकं खोबरं बारीक बारीक कट करून घेतलेले आहे व लसूण ठेचून घेतलेले आहे। आता आपण हे मुरमुरे असे चाळून घ्यायचे आहेत, कारण त्याच्यामध्ये जी घाण असते ती जाते व व्यवस्थित असं साफ करून घ्यायचे आहेत। कुरकुरीत असे आहे ते चिरमुरे मस्तपैकी। चला तर आता आपण बनवू चिवडा। आता आपण कोल्हापुरी भडंग बनवून घ्यायचं आहे। चला आता आपण बनवू। कढईमध्ये आता तेल गरम झालेलं आहे। आता आपण खोबरं भाजून घेऊ। खोबरं जरा ब्राऊन कलर होईपर्यंत, चॉकलेटी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खोबरं मस्तपैकी असा भाजून झालेलं आहे, आता ते काढून घ्यायचं आहे। आता शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे, मस्तपैकी खरपूस होईपर्यंत। शेंगदाणे मस्त असे भाजून झालेले आहे खरपूस। शेंगदाणे भाजलेले आता काढून घ्यायचे। आता डाळ भाजून घ्यायची। आता डाळ भाजून झालेले आहे, आता काढून घ्यायचे। आता कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। मी या कढईमध्ये ते शेंगदाणे तळलेलंच तेल घालून घेत आहे। आता कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे, आता आपण ह्याच्यात 1 चमचभर मोहरी टाकून घ्यायची। आता मोहरी तडतडलेली आहे, त्याच्यात आपण आता जिरं घालून घेऊ। आता जिरं भाजलेलं आहे, त्याच्यात आपण आता लसूण घालून घ्यायचे। आता लसूण भाजलेलं आहे, आता आपण याच्यात कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता भाजलेला आहे, आपण याच्यात आता चवीनुसार तिखट घालून घ्यायचं व मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि हळद घालायची। असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यात आपण शेंगदाणे खोबरं घालून घ्यायचं आहे, जे तळलेलं होते। चणा डाळ घालून घ्यायची। आता मिक्स करून घ्यायचं आहे। परतून घ्यायचं मिक्स करून। आता हे मिश्रण सगळं एकत्रित करून घ्यायचं व्यवस्थित लागेपर्यंत। आता हे मिश्रण बनवून तयार आहे। आता आपण चिवडा बनवू। आता हे मिश्रण तयार आहे, आता आपण या मुरमुऱ्यामध्ये घालून घ्यायचं आहे। असं घालून घ्यायचं आहे व मिक्स करायचं आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं। आता व्यवस्थित असा चिरमुरे मिक्स करून घ्यायचे आहेत। सगळ्याला तिखट मीठ व्यवस्थित लागेपर्यंत व्यवस्थित असं चिवड्याला मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित चिवडा मिक्स झालेला आहे, तिखट मीठ व्यवस्थित लागलेलं आहे त्याला। आता कोल्हापुरी भडंग बनवून तयार आहे। कोल्हापुरी भडंग बनवून आता तयार आहे। या तर मग खायला